नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये म्हणजे घटस्थापना ते दसरा या कालावधीमध्ये देवीच्या कोणकोणत्या सेवा कराव्यात याची माहिती देणार आहे। कुळाचारानुसार आपल्याकडून कोणकोणत्या सेवा घडल्या पाहिजे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती होईल। तर सर्वात प्रथम कुळधर्म आणि कुळाचार म्हणजे काय हे थोडक्यात सांगते। आपल्या कुळाचे जे स्वामी असतात म्हणजे पुरुष देव असतात। तर समजा तुमच्या कुळाचे कुळस्वामी आहेत खंडोबा महाराज, कुणाचे यापेक्षा वेगळेही असू शकता। तर जे पुरुष देव आहेत त्यांच्यासाठी आपण ज्या काही सेवा करतो तर त्याला कुळधर्म म्हटलं जातं। आणि जी आपल्या कुळाची कुळदेवी असते स्त्री देवता, तर तिच्यासाठी ज्या सेवा केल्या जातात तर तिला किंवा त्या सेवेला कुळाचार म्हटलं जातं। तर नवरात्री म्हणजे आपला कुळाचार पाळण्याचे दिवस। तर या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमधल्या सेवा जाणून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। सुरुवात अगदी पहिल्यापासून करूया की नवरात्र म्हणजे काय किंवा तिला शारदीय नवरात्रच का म्हणतात। अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शरद ऋतूचं आगमन होतं। प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या देवीच्या या उत्सवाला शारदीय नवरात्र म्हणतात। तर तुम्हाला समजलंच असेल की शरद ऋतूच्या नावावरून या नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हटलं जातं आणि अश्विन महिन्यात येते। मराठी महिन्यांप्रमाणे अश्विन महिन्याची सुरुवात झालेली असते म्हणून तिला अश्विन नवरात्री म्हणून सुद्धा आपण ओळखतो। 9 दिवस आपल्या कुलदेवीचा किंवा दुर्गादेवीचा हा उत्सव चालतो म्हणून तिला नवरात्र म्हणतात। 10व्या दिवशी या उत्सवाची समाप्ती होते, सांगता होते। त्या दिवशी आपण दसरा साजरा करतो। कधीकधी यामध्ये 1-2 दिवस मागे पुढे किंवा कमी जास्त सुद्धा होतात। कधीकधी 9व्या दिवशी सुद्धा दसरा आलेला आपण बघितलेला आहे। तरी पण याचं नाव काही बदलत नाही, आपण याला नवरात्र म्हणूनच ओळखतो। नवरात्री वर्षातून एकदाच येते पण ती प्रत्येकाच्या घरी साजरी होणं खूप आवश्यक आहे। एक वेळ आपण चैत्र महिन्यामध्ये घट न बसवता फक्त देवीची मनोभावे सेवा केली तरी सुद्धा चालतं, कारण तुम्हा सर्वांना माहितीच आहे चैत्र महिन्यामध्ये सुद्धा नवरात्री येते। पण अश्विन महिन्यामध्ये जी नवरात्री येते त्या नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्या घरी घटस्थापना होणं, देवीची कुळाचाराप्रमाणे सेवा होणं खूप आवश्यक आहे। तर काही सबळ कारण असेल किंवा एखाद्या वर्षी काही दुःखद घटना नुकतीच घडलेली आहे तर त्या वर्षी खंड पडला तर काही हरकत नाही। पण कारण नसताना आपण जर आपल्या कुळदेवीचा कुळाचार करीत नसेल तर हे मात्र योग्य नाही। कारण वर्षभरामध्ये आपण जी देवपूजा करतो तर या देवपूजेमध्ये किंवा आपल्या देवघरामध्ये सर्वात मूळ स्थान कशाला असतं तर ते म्हणजे आपल्या कुळदेवीला आणि कुळस्वामींना। म्हणजेच आपल्या देवघरामध्ये जी मेन स्त्री देवता आहे किंवा पुरुष देवता आहे त्यांना मानाचं स्थान आहे। म्हणून तर धार्मिक कार्याच्या वेळा, मंगल कार्याच्या वेळा आपण त्यांचा योग्य तो मानपान करत असतो। जरी आपण वर्षभरामध्ये आपल्या कुळदेवीची सेवा करीत असू तरी पण नवरात्रीच्या निमित्ताने आपल्या कुळदेवीमधलं देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावं, तिचं आपल्या घरावर आणि आपल्या कुटुंबियावर कृपाछत्र असावं, अदृश्य शक्तीपासून तिचं आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावं या हेतूने शास्त्रामध्ये नवरात्रीचं व्रत करायला सांगितलेलं आहे। त्यामुळेच नवरात्रीचं व्रत जितकं आपण आवडीने, भक्तीने किंवा हौसेने आणि मनपूर्वक करू तितक्या अधिक प्रमाणामध्ये त्या घरामध्ये एकोपा, शांती, सुख आणि समाधान नांदतं। खूप जणांना वाटतं व्रतवैकल्य करून का होतं, पण शास्त्रामध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या अवघाचच सांगितलेल्या नाहीत। प्रत्येक गोष्टीला काहीतरी सबळ कारण आहे, म्हणूनच आपण हे सणवार किंवा व्रतवैकल्य करायचे असतात। नवरात्रीचा कुळाचार कोणी सांभाळावा, त्यासाठी काय काय करावं याबद्दल माहिती देते। नवरात्रीचा उत्सव म्हणजे आपल्या कुळदेवीचा शक्ती उपासनेचा असल्यामुळे कुळाचार पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे। आपल्या सगळ्यांकडे तो पाळला जाणं खूप गरजेचं आहे। आपण कुटुंबातून विभक्त झालो आहोत म्हणजेच वेगळे राहत असलोत किंवा आपण देव वेगळे केलेत आणि आपण आपलं अन्न स्वतंत्र शिजवित असू तर सर्वांनी हा कुळाचार पाळावा। आमच्या मोठ्या भावाकडे हा कुळाचार पाळला जातो म्हणून आम्ही नाही करत असं सोपवून रिकामं राहू नये। तर तुमचा जो मागच्या व्हिडिओमध्ये येणारा सततचा प्रश्न होता की आमच्या सासूबाई करतात किंवा आमचे मोठे भाऊ करतात मग आम्ही करत नाही, तर या सांगण्यामागचा अर्थ काय आहे किंवा मी तुम्हाला जे सांगितलं होतं की एका घरामध्ये 2 घट बसवू नये, तर याचा अर्थ असा होता जर
तुम्ही 2 भाऊ आहात किंवा जास्तही आहात किंवा तुमचे सासू सासरे वेगळे राहतात, तुम्ही एकच त्यांचा मुलगा असेल, एकच मुलगा आणि सून असेल, पण तुम्ही सेपरेट राहतात, पण बऱ्याच वेळा आपण आपल्या घरामध्ये जे टाक आहेत कुळदेवीचे, कुळस्वामींचे किंवा जे काही टाक आपण बनवतो ते आपल्या घरामध्ये आपल्या मुलाचं मुलीचं लग्नकार्य असेल तर त्या निमित्ताने बनवतो आणि तुमच्याकडे सुद्धा तुमच्या देव्हाऱ्यामध्ये सेपरेट टाक असतील तर तुम्हाला घट बसवायला काहीच हरकत नाही, तुम्ही नक्कीच घट बसवू शकता। आणि काही जणांचं असं आहे की माहिती नसल्यामुळे टाक असले काय नसले काय तरी पण ते घट बसवत आलेले आहेत, तर तुम्हाला आता तुमची परंपरा मोडण्याची काहीच गरज नाही। तुम्ही जर पहिल्यापासून सेपरेट घट बसवत आलेले आहात, भलेही तुम्ही एकच कुटुंब आहात आणि तुमच्याकडे 2 घट तुम्ही पहिल्यापासून बसवत आलेले आहात, तर तुम्ही नक्कीच तो घट बसवू शकता, तुमची परंपरा पुढे चालू ठेवू शकता। थोडक्यात मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आपण जर आपली चूल वेगळी मांडलेलीच आहे, आपल्या घरामध्ये स्वयंपाकसुद्धा स्वतंत्र होतो, उपजीविकेचं साधनसुद्धा स्वतंत्र आहे, तर त्या घरामध्ये कुळाचारसुद्धा स्वतंत्र व्हायलाच हवा। आपण आपली कुलदेवता, कुळाचार, कुळधर्म सांभाळलाच पाहिजे। त्यानिमित्ताने आपल्या घरातील मुलांवरसुद्धा चांगले संस्कार होतील, त्यांची स्मृतीसुद्धा चांगली तयार होईल। कुलदेवीची प्राणप्रतिष्ठा ती देवता स्थापन करण्याच्या वेळी केलेली असते, पुढे ती दर 12 वर्षांनी करावी। म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरामध्ये तुमच्या कुळदेवीची स्थापना केलेली असेल, मूर्ती स्वरूपात म्हणा किंवा फोटो स्वरूपात म्हणा, दररोज आपण त्यांची देवपूजा करीत आलेलो आहोत, तरी पण दर 12 वर्षांनी पुन्हा एकदा आपण तिची प्राणप्रतिष्ठा विधिवत करायची आहे आणि पुढे आपली परंपरा चालू ठेवायची आहे। आणि म्हणूनच दर नवरात्रीमध्ये देवीला वेगळ्या अशा प्राणप्रतिष्ठेची अजिबात गरज नसते। दर 12 वर्षांनी तुम्ही हा विधी करू शकता। म्हणजे एकदा की तुम्ही तुमच्या कुलदेवीचे कुळदेवाचे टाक बनवले की दर 12 वर्षांनी हवं तर तुम्ही ते बदलू शकता, पुन्हा एकदा नव्याने प्राणप्रतिष्ठा करू शकता। आणि 12 वर्षानंतर सुद्धा तुमचे टाक चांगल्या स्थितीमध्ये असतील किंवा त्यामध्ये विशेष असा काही बदल झालेला नसेल, पण नियम आहे की 12 वर्षांनी पुन्हा एकदा आपल्या कुलदेवीची कुळदेवांची प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे, तर त्या निमित्ताने हवं तर तुम्ही ते देव उजळून पुन्हा त्यांची विधिवत प्राणप्रतिष्ठा म्हणजे स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता, काहीच हरकत नाही। दर 12 वर्षांनी या गोष्टी का करायच्या, तर आपल्या कुळाचे स्वामी असो किंवा आपली कुळस्वामिनी कुळदेवी असो, यांच्यातलं चैतन्य कायम टिकवण्यासाठी आपल्या परंपरेनुसार कुळाचाराचे हे मार्ग सांगितलेले आहेत। नवरात्रीमध्ये देवीचे घट, चंपाषष्ठीमध्ये खंडेरायांचे नवरात्र, या मार्गे जर आपण सेवा करीत राहिलो तर ते कर्म कुलदेवतेपर्यंत पोहोचते। कुलदेवतेची स्थापना केल्यानंतर काही काळ जर आपली सेवा खंडित राहिली किंवा आपल्याकडून सेवा करणं झालं नाही, तर त्या देवतांचं संरक्षक कवच लगेच काही संपत नाही, पण कमी होत जातं हे मात्र नक्की। त्यामुळे शक्यतो खंड करूच नये। चांगल्या शक्तीचा अनुभव यावा असं तुम्हाला वाटत असेल तर परंपरेने चालत असलेले उत्सव साजरे करणेसुद्धा खूप गरजेचे आहे। म्हणजे बऱ्याच वेळा आपण म्हणतो की आपल्या घरी काही दुःखद घटना घडलेली आहे, तर मग त्या वर्षी आपण त्या देवांचा उत्सव साजरा करू नये का? म्हणजे एखादी दुःखद घटना किंवा एखादी अशी गोष्ट घडून की एकदम सणावाराच्या तोंडावरच ती गोष्ट घडलेली आहे आणि तो सण यायला काहीच दिवस राहिलेले होते आणि तुमच्या घरी काही दुःखद घटना घडली, तर त्या वर्षी मात्र तुम्ही खंड करू शकता। किंवा मग खंड पाडायचाच नसेल तर दरवर्षी तुम्ही अगदी उत्साहाने किंवा खूप मोठ्या जल्लोषात तो उत्सव साजरा करीत असलात, तर ज्या वर्षी अशी दुःखद घटना तुमच्या घरी घडलेली असेल त्यावेळेस तुम्ही अगदी साध्या पद्धतीने देवीचा कुळाचार असो किंवा देवाधर्माच्या ज्या गोष्टी तुम्ही करत आलेला आहात त्या करायच्या। म्हणजेच काय, ज्या वर्षी दुःखद घटना असेल त्या वर्षी तुम्ही तो उत्सव अगदी साधेपणाने करा, पण त्यामध्ये शक्यतो खंड पाडण्याचा प्रयत्न करू नका। आणि अगदीच खूप कमी दिवस झालेले असतील तर त्या वर्षी तुमचा खंड पडला तरी पण नाराज होण्याचं काहीच कारण नाही। आता घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत नक्की काय काय करावं याबद्दल सविस्तर माहिती देते। सर्वात प्रथम वेदिका तयार करणं, म्हणजेच आपण जे काही शेत देवीच्या समोर तयार करतो, घट बसवतो, म्हणजे त्या मातीमध्ये जे काही धान्य पेरतो त्याला वेदिका म्हटलं जातं किंवा खेत्री म्हटलं जातं। तर खेत्रीचा अर्थ शेती असा सुद्धा तुम्ही घेऊ शकता। शेतीमधली काळी माती आणून किंवा ज्या पद्धतीची माती तुम्हाला मिळेल ती आणून एका पत्रावळीवर
बोटाचे उभेपेर उंचीचा एक वितभर लांबी रुंदीचा सपाट ढीग करून त्यावर मूठभर धान्य तुम्हाला पेरायचं असतं। हे धान्य तुम्ही हळदीच्या पाण्यामध्ये रंगवून घ्यावं। यामध्ये सप्तधान्य किंवा 9 दिवसाचे 9 धान्य म्हणून 9 धान्य घेण्याची सुद्धा पद्धत आहे। सप्तधान्यांची नावं मी तुम्हाला सांगते। तांदूळ, गहू, मसूर, हरभरा, तीळ, उडीद आणि मूग। पत्रावळीवर आपण जे शेत तयार केले त्यामध्ये वेदिकाय नमा असं म्हणून गंधफूल वाहून त्याची पूजा करावी। तर घटस्थापनेबद्दल तुम्हाला जास्त काही सांगण्याची गरज नाही, तुम्ही वर्षानुवर्ष ते करत आलेला आहात। किंवा घटस्थापनेचा जो काही व्हिडिओ आहे तो सुद्धा मी तुम्हाला शेअर केलेला आहे, म्हणजे ज्यांचं पहिलंच वर्ष असेल तर त्यांनासुद्धा ते आत्तापर्यंत कळालेलंच असेल। नसेल बघितला तर नवशिक्यांनी तो व्हिडिओ बघून घ्यावा, म्हणजे तेही तुम्हाला कळून जाईल। जेव्हा तुम्ही घटाखालच्या त्या मातीमध्ये धान्य पेरत असतात तर त्यावेळा काय म्हणायचं, सप्तधान्येभ्यो नमः। तर तुम्हाला सगळी धान्य मिळालीच पाहिजे असं काही नाही, आपल्या यथाशक्तीनुसार जे धान्य आपल्याला उपलब्ध होतील ती धान्य तुम्ही त्या मातीमध्ये मिसळू शकता, पेरू शकता, किंवा कोणत्याही प्रकारचं एक धान्य पेरलं तरीसुद्धा पुरेसं असतं। आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही त्या मातीवर पाणी शिंपडता तर त्यावेळेस जणू काही ते पावसाचं रूप आहे, या अर्थाने तुम्हाला काय म्हणायचं आहे, पर्जन्याय नमः। तर असं म्हणून तुम्हाला त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे। बऱ्याच जणांकडे पाणी शिंपडण्याची पद्धत नाही, घटामधून जे काही पाणी पाझरेल त्यानुसार आणि अखंड दिव्याची जी ज्योत असते तर तिची जी उष्णता मिळेल त्यावरच ते धान्य उगवलं जातं। बऱ्याच जणांकडे मातीच्या कलशावरच वरुण देवता म्हणून नारळ ठेवण्याची पद्धत आहे, तर काही जणांकडे मंगल कलश वेगळा स्थापन केला जातो, काही जणांकडे मातीच्या घटावरच नारळ ठेवण्याची पद्धत आहे। आता गाव बदललं, प्रांत बदलला की ही जी पूजा आहे ती करण्याची पद्धतसुद्धा बदलते। नंतर आपल्याला दिव्याची सुद्धा प्राणप्रतिष्ठा करावी लागते। अखंड दिव्याचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे, कारण शक्तीचं रूप हे तेजोमय आहे, त्यासाठी जड धातूची समई नंदादीप किंवा दगडी दिवा, मातीचा जड दिवा वापरण्याची पद्धत आहे। दिव्या दिव्या रे दीपककार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार अशी आपल्याला प्रार्थना करायची असते। म्हणजेच काय, आपल्याला शुभम करोती दिवा लावताना म्हणायचं असतं। जर तुम्ही समया लावणार असाल तर त्यासाठी तुम्हाला 2 समयांची योजना करावी लागेल, त्यामुळे एखादी जरी शांत झाली तर दुसरी चालू राहते, या अर्थाने समयांचं ते महत्त्व आहे। नंदादीप असेल तर त्याला वरून झाकण राहतं, त्यामुळे विझण्याचा काही प्रश्न येत नाही। पण हा जो दिवा असतो यामध्ये आपण जड दिव्याचा शक्यतो उपयोग करतो, यामध्ये तेलसुद्धा काठोकाठ भरलेलं असतं, त्यामुळे जेव्हा आपल्याला देवीची आरती वगैरे करायची असते तर त्यासाठी तुम्ही वेगळा छोटा दिवा प्रज्वलित करू शकता। हवं तर तुम्ही जर दिव्यामध्ये तेल वापरलेलं असेल तर आरतीच्या दिव्यामध्ये तुम्ही तूप वापरलं तरीसुद्धा चालतं, किंवा आरतीच्या दिव्यामध्ये सुद्धा तेल वापरलं तरीसुद्धा चालतं। पण नेहमीचा छोटा दिवा तुम्ही आरतीसाठी निवडू शकता, एवढा मोठा अखंड दिवा तुम्ही आरतीसाठी वापरू नका, तो एका जागेवरून हलवायचा नसतो। देवांच्या या 9 ते 10 दिवसांच्या आंघोळीबाबत खूप जणांचे प्रश्न येत आहेत। काही जणांचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही सांगतात की 9 ते 10 दिवस देवांना स्नान घालायचं नाही तर मंदिरांमध्ये हे सगळं होतं, हे चालतं का? तर मी तुम्हाला असं सांगितलेलं आहे, देवांना स्नान घालायचं नाही, देवांना हात लावायचा नाही, देवांची पूजा केलेलं चालतं। आणि जर कुणाला असं वाटत असेल की देवांना सुद्धा स्नान घालायला हवं तर तुम्ही त्या टाकांना किंवा त्या मूर्तींना जे काही तुम्ही देवांचं प्रतीक म्हणून तिथे ठेवलेलं असेल तर त्यांना जागेवरून न हलवता फक्त फुलांनी त्यांच्यावर थोडं थोडं पाणी शिंपडलं या 9 ते 10 दिवसांमध्ये तरीसुद्धा चालतं। सकाळ संध्याकाळ तुम्ही आरतीसुद्धा करू शकता, देवीची स्तोत्र म्हणू शकता, आरती म्हणू शकता, जोगवा वगैरे तुम्हाला जे काही येत असेल, किंवा ललिता सहस्त्रनाम असेल, सौंदर्य लहरी असतील, देवीचं अथर्वशीर्ष असेल, किंवा दुर्गा सप्तशतीचे तुमचे पाठ चालू असतील तर या सगळ्यांचं पठण तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता। उत्सवाच्या या वातावरणामुळे मनामध्ये तुम्ही चांगल्या भावना ठेवायच्या आहे। आनंदी वातावरण यामुळे निर्माण होतं आणि देवीचं सतत स्तवन केल्यामुळे किंवा माळजप केल्यामुळे आपल्यामध्ये चांगल्या स्फूर्तीसुद्धा निर्माण होतात। ललिता सहस्त्रनाम हे वेदातील सत्याला उजागर करतं, या परादेवतेचे सगुण वर्णन करते आणि पूजेचे मार्ग दाखवते व तिच्या कृपाप्रसादाची पद्धती स्पष्ट करते। तर ललिता सहस्त्रनामाचं सुद्धा खूप महत्त्व आहे। तिच्या पठणामुळे
सर्व भक्तांच्या इच्छा पुरवल्या जातात। तिचे नाव हे कल्पवृक्षाप्रमाणे आहे। पुरुषांनी पठण करताना त्यातील ओंकाराचा उच्चार करावा आणि स्त्रियांनी ओंकाराचा उच्चार न करता तसंच पठण केलं तरीसुद्धा चालतं। दुर्गा सप्तशती जी आहे तर या दुर्गा सप्तशतीमध्ये देवीचे स्तुतीपर श्लोक आहेत। तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, ज्याद्वारे भगवतीला आठवलं जातं। विश्वाचं कल्याण करणारी, कल्याण रूपिणी, भौतिक सुखाचा वर्षाव करणारी नारायणी, मोक्षप्राप्ती करून देणारी, निर्वाण सुखदायिनी, ज्ञानामृत पाजणारी त्रिनेत्री अशा अनेक नावांनी देवीची स्तुती त्यामध्ये दिलेली आहे। देवीची सतत स्तुती केल्यामुळे प्रज्ञा जागृत होते। तर आपण जे काही देवीचं करत असतो, ज्याद्वारे आपण देवीची आळवणी करत असतो, देवीला आपण खुश करण्याचा प्रयत्न करत असतो, तर या सर्वांना देवी स्तुती म्हटलं जातं। तर देवीची स्तुती करून एक प्रकारे आपण देवीला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करत असतो। तुमच्यापैकी बऱ्याच जणांना सौंदर्य लहरी म्हणजे काय हे कळालं नसेल, तर हे काय आहे? शक्ती स्वरूप ज्ञानावर रचलेलं आहे। सौंदर्य लहरीचे श्लोक पापापासून मुक्त आहेत। भक्तियुक्त अंतःकरणाने लोक ते श्लोक म्हणू शकतात। देवीच्या उपासनेसाठी या श्लोकांचं पठण करणं हा अत्यंत आनंददायी आणि अवर्णनीय असा अनुभव असेल। त्यामुळे ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी हे श्लोक दररोज घरी मोठ्याने म्हटले पाहिजे। किंवा मग या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा श्लोक जरी म्हटलात तरी सुद्धा चालेल। नवरात्रीच्या उपवासाचं महत्त्व काय? तर उपवास याचा अर्थ काय होतो? उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे। भगवंताच्या अतिशय जवळ राहणे किंवा त्यांची सतत आठवण करणे म्हणजेच उपवास होय। त्यासाठी आपल्याला सात्विक शुद्ध अन्न घेण्याची गरज आहे। नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास करण्याची प्रथा यासाठीच आहे। शक्यतो नवरात्रीचे हे जे उपवास आहेत ते घरातील मुख्य व्यक्तीने, म्हणजे त्यामध्ये स्त्री असली काय पुरुष असले काय काही फरक पडत नाही, तर त्यांनी करावं असा नियम आहे। पण घरातील जास्त व्यक्तींना हे उपवास म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्तींना जर इच्छा असेल की मला सुद्धा हा उपवास करायचा आहे तर ते सुद्धा करू शकता। म्हणजे पहिल्या काळी सुद्धा असंच होतं आणि अजून तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये सुद्धा असंच असेल की घरातील जी मुख्य स्त्री आहे, ज्येष्ठ स्त्री आहे, ती हा उपवास करते आणि ज्या वेळेस तिला शक्य होत नाही तर ती आपली परंपरा पुढे कुणीतरी चालू ठेवावी म्हणून पुढे येणारी जी पिढी आहे, आपल्यानंतर येणारी जी पिढी आहे, तिच्या हातामध्ये हे सगळे सूत्र सोपवते। किंवा मग बऱ्याच ठिकाणी असंही होतं की त्या व्यक्तीच्या निधनानंतर जी पिढी समोर येते किंवा पुढे येते तिने हा उपवास करून आपली परंपरा जी आहे ती चालू ठेवायची असते। स्त्री देवतेची उपासना करताना आपलं शरीर मन शुद्ध राहावं, परमेश्वराचं आपल्याला सानिध्य लाभावं, त्याची सतत आठवण राहावी हाच या उपवासाचा उद्देश आहे। तर यामागे एकट्या दुकट्याचा विचार नसून संपूर्ण कुळाचाराचा विचार केला गेलेला आहे। त्यामुळे एक जरी व्यक्ती आपल्या घरामध्ये हा उपवास करत असली तरी पण ती फक्त आपल्या एकटीलाच त्याचा फायदा व्हावा यासाठी करत नसते, आपल्या पूर्ण कुळाचा, आपल्या पूर्ण कुटुंबाचा फायदा व्हावा यासाठीच हे व्रत करत असते। म्हणजे एकाने जरी उपवास केला तरी पण त्याचा जो काही प्रभाव आहे तो सर्वांवर पडतो, देवीचा आशीर्वाद सर्वांनाच मिळतो। खिचडी बटाटा हे जर पदार्थ आपण उपवासामध्ये जास्त खाल्ले तर आपल्या शरीराला जडत्व येतं, शरीर लवकर थकतं, पोटात गेल्याबरोबर आपल्याला लगेच झोप येते, मग उपवास आराधना आपल्याकडून होत नाही। म्हणून उपवास काळामध्ये हलके भाजके किंवा अन्न दूध फलाहार तुम्ही घेऊ शकता। तर उपवासाच्या बाबतीत मी तुम्हाला सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओत दिलेलीच आहे की तुम्ही उपवासाचे पदार्थ जरी खात आहात पण ते किती प्रमाणात खाल्ले पाहिजे, कोणकोणते खाल्ले पाहिजेत हे सुद्धा सांगितलेलं आहे। उपवासाचे जड पदार्थ तुमच्या पोटात गेले तर पोटामध्ये वात वाढतो आणि त्याचा निचरा होत नाही आणि तुम्हाला सतत जांभया येणं किंवा आळस येत राहतो, झोप येत राहते। पण उपवासाच्या कालावधीमध्ये आपल्याला झोप घ्यायची नसते, रात्रीच्या झोपेव्यतिरिक्त दिवसा आपल्याला झोपायचं नसतं। बऱ्याच बायका नवरात्रीमध्ये तांबूल म्हणजे विडा सेवन करतात, पण तांबूल हा रजोगुणी आहे, सत्वगुणी नाही। देवीला तो प्रिय आहे म्हणून नैवेद्यामध्ये तो तुम्ही समाविष्ट करू शकता, पण त्याचं सेवन तुम्ही करू नये। जेव्हा शारदीय नवरात्र चालू असते किंवा शरद ऋतूची सुरुवात होते तेव्हा जवळपास पावसाळा संपल्यातच जमा असतो,
पण नद्यांना किंवा जलाशयांना जे काही पाणी येतं ते गढूळ असतं। निसर्गामध्ये पावसाळ्यामुळे अनेक जीवजंतू तयार झालेले असतात आणि यातले बरेचसे जीवजंतू माणसाला अहितकारक आहेत। आपण पाणी भलेही स्वच्छ पितो, पण ते कुठल्या ना कुठल्या जलाशयामार्फतच आपल्याकडे आलेलं असतं आणि असं पाणी जेव्हा आपल्या पोटात जातं आणि नवरात्रीच्या उपवासाच्या निमित्ताने म्हणा किंवा आपण उपवास करत नसलो तरी पण या कालावधीमध्ये आपण जर जड अन्नाचं सेवन केलं तर आपल्या शरीरामध्ये रोग ठाण मांडून बसतात। म्हणूनच जेव्हा नवरात्री येते त्यावेळेस बऱ्याच वेळा आपण या पाण्यामुळे किंवा जड अन्नामुळेच आजारी पडतो। सांगण्याचा उद्देश असा आहे की नवरात्रीच्या कालावधीमध्ये तुम्ही उपवास करा नका करू, पण तुम्ही जर या कालावधीमध्ये तुमच्या आहारावर जर चांगलं लक्ष दिलं नाही, उपवास आहे म्हणून कोणते पण तेलकट किंवा जड पदार्थ खाल्ले तर नाईलाजाने तुम्हाला तुमचा उपवास मोडावा लागू शकतो। तुम्हाला जर किंवा तुमच्या पोटाला जर ते सहनच झालं नाही तर तुम्हाला उपवास सोडावाच लागेल। त्यामुळे आहार अगदी हलका ठेवावा। देवीला आपण जी काही प्रार्थना करतो, जीवेद शरद शतम, म्हणजेच काय, आपण 100 शरद ऋतू पाहावे ही प्रार्थना त्यामागे दडलेली आहे। नवरात्रीच्या नियमांचा व्हिडिओ जेव्हा मी केला तर त्यामध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या व्रताचे भरपूर किंवा जवळपास सगळे नियम सांगितलेले आहेत आणि या नियमांमध्ये मी तुम्हाला हेही सांगितलेलं आहे की जे कोणी नवरात्रीचं व्रत करतात त्यांनी या कालावधीमध्ये केस कापायचे नसतात, गादीवर झोपायचं नसतं, दुसऱ्याच्या घरी अंथरुणावर झोपायचं नसतं किंवा बसायचं सुद्धा नसतं, पायामध्ये चप्पल घालायची नाही। पण पायामध्ये चप्पल घालू नये याला मी पर्याय सांगितलेला आहे की आपल्याला जर भरपूर कष्टाची कामं करायला लागत असतील किंवा आपल्या तब्येतीला सहन नाही होणार तरी पण आपण हा नियम पाळणार असू तर हे खूप चुकीचं आहे। त्यामुळे तुम्ही पायात चप्पल वापरली तरीसुद्धा चालेल, पण बिना चपलेचं मात्र राहू नका। आजकाल हे शक्य होत नाही, पण तुम्ही मन तुमचं नक्कीच शांत ठेवू शकता। परान्न घ्यायचं नाही, म्हणजेच दुसऱ्याच्या घरचं काहीच या कालावधीमध्ये खायचं नाही। उगाच चिडचिड करायची नाही, व्रत करतानाच ते समजून घेऊन करावं। आपण आपल्या कुळाच्या कल्याणासाठी हे करतो हे लक्षात घ्यायचं आहे। स्वतःला काय झेपणार आहे हे पाहावं, म्हणजे थोडक्यात काय, स्वतःच्या शक्तीचं परीक्षण करावं आणि मगच व्रताला सुरुवात करावी। जर व्रत करणं गरजेचं आहे आणि स्वतःची शक्ती कमी पडते असं तुम्हाला वाटत असेल तर परमेश्वराला साक्षी ठेवून जेवढं आचरण करणं शक्य आहे तेवढं तुम्ही प्रामाणिकपणे करू शकतात। त्याला सतत प्रार्थना करू शकता की हे देवी, हे देवा, तू माझ्याकडून हे व्रत करवून घे। म्हणजे नवरात्रीच काय, कोणतंही व्रत करताना जर तुम्हाला वाटत असेल की माझी शक्ती इथे कमी पडू शकते तर देवीला किंवा देवाला तुम्हाला हेच साकडं घालायचं आहे की हे देवी किंवा हे देवा, तू माझ्याकडून हे व्रत करवून घे। मी हे व्रत करते असं न सांगता देवाला आपण सांगू शकतो की देवा, माझ्याकडून कृपया करून तू हे व्रत करवून घे। यामुळे आपला मीपणा तिथे जागृत होत नाही। हे देवी, माझ्या बुद्धीच्या ठिकाणी तुझा वास राहू दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। व्रताची आठवण जर तुम्ही ठेवली तर देवीची आठवणसुद्धा तुम्हाला बरोबर होतच राहील। नवरात्रीमध्ये जर तुम्हाला सोयर सुतक यापैकी काही आलं तर ते ज्या दिवशी संपेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून नवमीपर्यंत जेवढे दिवस तुम्हाला मिळतील तेवढे दिवस तुम्ही नवरात्र उत्सव करू शकता। नवरात्री बसल्यानंतर म्हणजेच घट बसल्यानंतर तुम्हाला जर सुतक आलं तर त्याला कोरडा म्हणजे साखर, पेढे असा नैवेद्य तुम्ही दुसऱ्याकडून दाखवून घेऊ शकता। तर तुम्हाला प्रश्न पडतच असेल की सुतक आलं तर नैवेद्य वगैरे याचं काय होईल, तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या कुळातील व्यक्तींकडून किंवा ज्यांना सुतक नाही यांच्याकडून तो नैवेद्य दाखवू शकता। यामध्ये तुम्ही कोरडा नैवेद्य म्हणजे साखरेचा किंवा पेढ्यांचा नैवेद्य दाखवून घेऊ शकता। त्याचबरोबर नवरात्रीमध्ये कुमारिका पूजा हा अतिशय महत्त्वाचा विधी आहे। आपण कन्यापूजन यासाठीच करत असतो। तुम्हाला जर जमलं तर दररोज तुम्ही एक कुमारिका बोलवू शकता, असे 9 दिवस करू शकता। दररोज एका कुमारिका मुलीला बोलवायचं आणि तिची पूजा करायची, तिला काहीतरी भेटवस्तू द्यायची किंवा हेही न जमल्यास कन्यापूजनाच्या दिवशी एकदमच तुम्ही 7, 5 किंवा 9 या संख्येमध्ये कुमारिका बोलवू शकता। 2 ते 10 वर्षापर्यंतच्या मुलीला कुमारिका म्हणतात। 10 वर्षानंतर रजोगुण प्रवेश करण्याला सुरुवात होते, म्हणून 10व्या वर्षानंतर कुमारिका चालत नाही। तर 10 वर्षाच्या म्हणजे 2 वर्ष ते 10 वर्षापर्यंतच्या मुली तुम्ही या कन्यापूजनासाठी बोलवू शकता। 2 वर्षाची मुलगी ही कुमारी संबोधली जाते, 3 वर्षाची मुलगी त्रिमूर्ती,
4 वर्षाची मुलगी कल्याणी, 5 वर्षाची मुलगी रोहिणी, 6 वर्षांची मुलगी कालिका, तर 7 वर्षाची मुलगी चंडिका, 8 वर्षाची मुलगी शांभवी, 9 वर्षाची मुलगी दुर्गा आणि 10 वर्षाची मुलगी सुभद्रा अशी वयानुसार तिला विविध नावे आहेत. मस्तकावर अक्षदा टाकून त्या वयाचं नाव घेऊन तुम्ही तिचं आवाहन करू शकता. म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरी नवरात्रीसाठी मुली बोलवल्या तर तुम्हाला खरंच 2 वर्ष ते 10 वर्ष अशा प्रत्येक वयोगटाच्या मुली मिळाल्या तर त्या वयोगटाच्या मुलींची पूजा करताना तुम्ही ओम कुमारिकाय नमः, ओम त्रिमूर्ते नमः, ओम कल्याणी नमः, तर अशा पद्धतीने तुम्ही देवीचं नाव घेऊन तिचं आवाहन पूजन करू शकता. नवरात्रीमध्ये तुम्हाला दररोज विशिष्ट संख्येमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठसुद्धा करायचे आहे. त्याचे अगदी नियम म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत दुर्गा सप्तशतीची मी तुम्हाला अगदी इत्थंभूत माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला याबद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तर या दुर्गा सप्तशतीमध्ये देवीची भरपूर स्तुती केली गेली आहे. हे भगवती, तू इतकी दयाळू आहेस की तुझ्या नुसत्या स्मरणाने भक्ताचे भय नाहीसे होते. भक्ताने नुसते तुझे स्मरण जरी केले तरी तू विद्येचे दान देते. तू दारिद्र्य आणि दुःख दूर करते. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रार्थना त्यामध्ये आहे. नवरात्रीमध्ये करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मालाबंधन. घटाला माळ घालण्याचं काम दररोज करावं. ज्यांच्याकडे विषम दिवस पाळण्याची पद्धत आहे त्यांनी त्या दिवशी आदल्या दिवशीची सुद्धा माळ घालावी. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ तुम्ही घालू शकता. नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपाप्रमाणे मालाबंधन करावं. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, शेवटी विजया अशी तिची रूपं आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही रक्तवर्ण पुष्प म्हणजे लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या फुलांची माळ घालू शकता. यामध्ये झेंडूची माळ असेल, सोनचाफ्याची असेल, शेवंतीची असेल, तुळशीच्या मंजिरी असतील आणि नंतर पुढच्या म्हणजे 4थ्या दिवसापासून पुढे पांढऱ्या रंगाची सुवासिक फुलं यांची माळ अर्पण करू शकता. आणि फुलांबाबत मी तुम्हाला नेहमीच सांगत आलेली आहे की तुम्हाला सीझननुसार जी फुलं जी पानं मिळतील तर त्यांच्या माळा तुम्ही तयार करून घटाला अर्पण करू शकता. यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे दीपप्रज्वलन. मग ते आपण आरतीच्या निमित्ताने करणं असो किंवा देवीसमोर लावलेला अखंड दिवा असो. तर दीपप्रज्वलन म्हणजे तेजाची पूजा. भगवंताच्या तेजाच्या पूजेने आपल्या हृदयातील तो तेजोमय भाव जागृत व्हावा आणि तेजाने तेजाची पूजा करावी अशी कल्पना आहे. यासाठी 2 जड समया किंवा आपल्या पद्धतीनुसार आपल्या सोयीनुसार आपण अखंड दिवा लावू शकतो. तेल संपल्यामुळे किंवा काजळी झटकताना जर दिवा थोर झाला म्हणजेच दिवा शांत झाला, विझला तर विचार करण्याचं काही कारण नाही. दिवा पुन्हा लावावा. पण सगळं व्यवस्थित असताना दिवा जर शांत झाला तर तुम्ही कुलदेवतेचा जप करू शकता, तिची प्रार्थना करू शकता आणि क्षमायाचनासुद्धा करू शकता. देवीला फुलोरा दाखवायला अजिबात विसरू नका. नवरात्रीमध्ये देवीला फुलोरा दाखवण्याची पद्धत आहे. यामध्ये करंजा, कडक पुऱ्या किंवा साटोऱ्यासुद्धा करतात किंवा बऱ्याच ठिकाणी देवीचे दागिने तयार करून तो सुद्धा फुलोरा म्हणून वाहिला जातो. तर तुमच्याकडे ज्या पद्धतीचा फुलोरा तयार करत असतील त्या पद्धतीने देवीला तुम्ही तृतीया, पंचमी, सप्तमी किंवा अष्टमी यापैकी कोणत्याही तिथीला अर्पण केला तरीसुद्धा चालेल. देवीला फुलोरा बांधल्यानंतर फुलोरा अर्पण केल्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही लगेच तो एखाद्या डब्यात ठेवून द्या. नंतर घरातल्या मंडळींसह तुम्ही तो प्रसाद म्हणून खाऊ शकता. पण देवीसमोर जास्त वेळ ते खरकटं बांधून ठेवू नका. ती आपल्याकडची पद्धत नाही. देव फक्त जो काही नैवेद्य आपण अर्पण करतो तर त्या अर्पण करणाऱ्याचा भाव बघून त्या नैवेद्याचा वास घेतो. बाकी नंतर त्याचा प्रसाद म्हणून आपण त्याला लगेच खायचं असतं. नवरात्री सुरू झाल्यानंतर 8व्या तिथीला म्हणजे अष्टमीला प्रत्येकाने आपापल्या घरी हवन म्हणजे होम अवश्य करावा. याचा खूप फायदा होतो. बऱ्याच ठिकाणी अष्टमीला अजबळी देण्याची पद्धत आहे. तुळजापूरला सुद्धा बऱ्याच दिवस होती. अजूनही कुणी म्हणतं की आत्तासुद्धा आहे. पण मी असं ऐकलेलं आहे की आता बोकड बळी देण्याची पद्धत बंद झालेली आहे. म्हणजे त्या होमामध्ये बोकड टाकले जायचे. अज याचा अर्थच होतो बोकड. पण आता असं म्हणतात की नारळांचा होम केला जातो. पण असं अजिबातही करू नये असं मला वाटतं. कारण कुणाचा जीव घेऊन आपण जो काही होमविधी करतो तर त्याला कोणताही अर्थ येणार नाही आणि त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं सुख लागणार नाही. तर देवीची आपण जी काही पूजा करतो, महाराष्ट्रामध्ये जी 3.5 शक्तिपीठं आहे म्हणजेच कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी आई,
वणीची सप्तशृंगी देवी आणि अर्धपीठ म्हणून माहूरची रेणुका देवी आहे। कारण माहूरला फक्त तांदळा आहे, म्हणजेच मुखपूजन केलं जातं। तांदळा म्हणजे पार्वतीचं रूप, जिथे शिवाचा लोप आहे। आणि बाकी जी पूर्ण पीठं आहेत तर तिथे तुम्हाला मूर्तीच्या डोक्यावर किंवा तुम्ही फोटो जरी बघितलेला असेल तर तुम्हाला तिथे शिवलिंग दिसेल। तर शिवशक्ती आणि स्त्री शक्ती असं दोन्ही जिथे आहे तर ती पूर्ण शक्तिपीठं आहेत। देवीच्या सेवांमध्ये अजून तुम्ही काय काय करू शकता, तर श्री सुक्ताची आवर्तनं तुम्हाला करता येतील। तुम्ही गुरुजींकडून सुद्धा करून घेऊ शकता, स्वतःसुद्धा करू शकता। कुंकुमार्चन करू शकता, जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवलेलं आहे। कारण कुंकू हे हळदीपासून बनवलं जातं, हळदीपासूनच बनवलेल्या कुंकापासून कुंकुमार्चन करावं। हळद ही सुवर्णाची गुणधर्म धारण करते, ती रजोगुणी आहे, तिला म्हणजे देवीला ती प्रिय आहे। स्त्रीचं रूपच अग्निस्वरूप आहे, त्यामुळे लाल रंगसुद्धा तिला अतिशय प्रिय आहे। म्हणूनच कुंकुमार्चन सेवेने देवी अतिशय प्रसन्न होते। कुठल्याही देवीच्या मूर्तीला तुम्ही कुंकुमार्चन करू शकता, त्यामुळे शक्तिदायिनी देवता प्रसन्न होतात आणि आपल्याला शक्ती प्राप्त होते। यामुळे देवी आपल्याला सौभाग्य देते, ऐश्वर्य देते। आणि तुम्हाला देवीच्या मूर्तीवर करणं नसेल शक्य तर तुम्ही श्रीयंत्रावर केलं, आरशावर केलं तरीसुद्धा चालतं। नवरात्रीमध्ये देवीची जी काही सेवा आपण करतो त्यामधली सगळ्यात महत्त्वाची अजून एक सेवा म्हणजे देवीला तांबूल प्रदान करणे। तांबूल म्हणजे काय? पानाचा विडा, जो देवीला अतिशय प्रिय आहे। कारण विडा हा रजोगुणी आहे, त्रयोदशगुणी विडा देवीला अत्यंत प्रिय आहे। जगाच्या कल्याणासाठी तिला सत्वगुणापेक्षाही रजोगुणाची आवश्यकता जास्त आहे, म्हणून तिला रजोगुणी पदार्थ सेवन करण्याची आवड आहे। विडा, खीरपुरी, तळलेले पदार्थ देवीला अतिशय प्रिय आहे। नवरात्रीमध्ये दृष्ट शक्तीच्या संहारासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या ठिकाणी असलेली मूळ शक्ती एकत्र येऊन ही आदिशक्ती, आदिमाया, जगदंबा निर्माण झाली आणि ही आदिशक्ती अतिशय प्रभावीसुद्धा आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जो पाडवा असतो, जी प्रतिपदा तिथी असते, तिला मातामह श्राद्धसुद्धा केलं जातं। ज्यांचे वडील जिवंत आहेत पण आजोबा जिवंत नाही, म्हणजे यामध्ये आपल्या आईचे वडील असू शकतात, तर आजोबांना जाऊन 1 वर्ष झालं नसेल किंवा असेल तर अशा 3 वर्षापेक्षा मोठ्या नातवाने आईच्या मृत वडिलांना म्हणजेच आजोबांना तर्पण करायचं आहे। त्यांचा श्राद्धाचा स्वयंपाकसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता। ब्राह्मण भोजन म्हणा किंवा या श्राद्धासाठी तुम्ही वेगवेगळ्या लोकांना जेवायलासुद्धा बोलवू शकता। वडील गेल्यानंतर दौहित्र करता येत नाही, म्हणजेच एखाद्या व्यक्तीचं नवरात्रीमध्ये निधन झालं तर पुढील वर्ष नवरात्र करायचं नाही असा चुकीचा समज आहे। आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एखाद्या वेळेस अशी दुःखद घटना घडली तर जास्त काही करण्यापेक्षा अगदी साध्या पद्धतीने तुम्ही हे सणवार किंवा व्रतवैकल्य करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवीच्या भरपूर सेवा सांगितल्या, त्यामागची कारणंसुद्धा सांगितली। व्हिडिओ मोठा झाला पण तुम्हाला पूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुमच्या नातेवाईकांना, मित्रपरिवाराला अवश्य शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या व्हिडिओतून महत्त्वाची माहिती मिळेल। चला तर मग भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।